हॅलो फ्रेंड, ट्रॅव्हलर मम्मीच्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी आली आहे शिरोडा बीचला। शिरोडा हा बीच वेंगुर्ला तालुक्यामध्ये येतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो। शिरोडा हा बस स्टॉप जो आहे त्या बस स्टॉपपासून शिरोडा बीच हा जवळजवळ 3 किलोमीटर आहे। आपण डायरेक्ट रिक्षाने पण येऊ शकतो किंवा तुमच्याकडे पर्सनल व्हेकल असेल तर पर्सनल व्हेकल इथे आणू शकता। इथे ज्यावेळी आपण बीचच्या इथे एंट्री करतो तर एंट्री चार्जेस 30 रुपीज आहेत आणि इथे समोर पार्किंग आहे। इथे खूप सारी पार्किंगसाठी जागा आहे, तर आपण आपल्या गाड्या पार्क करू शकतो। बीच खूप क्लीन वाटतोय आणि मी आता इकडे समोर बीचकडे जाते। बीचच्या आजूबाजूला बसण्यासाठी असे बेंचेस टाकले, त्याच्यामुळे आपण आपल्या फॅमिली बरोबर इथे मस्त रिलॅक्स करू शकतो आणि एक्झॅक्टली समोरच बीच आहे। सो फायनल मी आता या बीचवर शिरोडा बीचच्या आतमध्ये आली आहे। मागे पाहू शकता की गर्दी खूप कमी आहे। बेसिकली बाकीच्या जसं बीचवर गर्दी असते तशी गर्दी नाही आहे इथे। खूप मस्त ऑफबीट बीच आहे आणि इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता केवढी मोठी किनारपट्टी आहे ही आणि पूर्ण सफेद वाळू आहे आणि हे जे पाणी आहे ते पाणी इतकं ट्रान्सपरंट आहे। ते खूप सारे वॉटर स्पोर्ट्स पाहू शकता तुम्ही, जसं की बनाना राईड आहे, जेट स्की आहे, त्याच्यानंतर पॅराग्लायडिंग आणि स्कुबा डायव्हिंग सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज इथे केल्या जातात। तर हे जे वॉटर स्पोर्ट्स आहेत किंवा जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं जर आपण पॅकेज घेतलं तर पॅकेज आम्हाला 1800 सांगितलं आहे आणि जर आपण ईच डिफरंट ॲक्टिव्हिटीज करणार असो तर इथे बनाना राईडचे 200, त्याच्यानंतर जेट स्कीचे 300 आणि पॅराग्लायडिंग करायचं असेल तर त्याचे 800 ईच असे चार्जेस सांगितलेत आम्हाला। त्याच्यानंतर इथे हॉर्स रायडिंग आणि कॅमल राईड ह्या दोन्ही राईड पण आहेत। आपण कुठे आलोय? शिरोडा बीच कडे। आपण कोमल अच्यूच्या घरी आलोय। मी काला खूप मजा येते। ओके, तू काय करतेय? मी किल्ला बनवतेय। शिरोडा बस स्थानक आहे त्याच्या जवळच हा माझा बंगला म्हणून हे असं घर आहे आणि या घरामध्ये आतमध्ये घरगुती जेवण मिळतं, व्हेज आणि नॉनव्हेज। तर मित्रांनो, तुम्ही जर कधी गोवा साईडला आलात किंवा मालवण साईडला आलात तर शिरोडा गाव नक्की विजिट करा। खूप आणि या गावातली मंदिरं, त्याच्यानंतर शिरोड्याचं मार्केट सगळ्या खूप ऑथेंटिक गोष्टी आहेत। म्हणजे जनरली आपण टुरिझम प्लेसवर गेल्यावर खूप मोठमोठे हॉटेल्स दिसतात, बीच तेवढे क्लीन नसतात, पण शिरोडा हा असा एक बीच आहे जो अजूनपर्यंत अनटच्ड आहे।